चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवासाठी घेऊन आला आहे सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे। जो सल्ला मान्य केल्याने आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणारे 100% फायदा। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी 31 मे पर्यंत 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा सल्ला मान्य करेल त्या सर्वांचा या ठिकाणी हा सल्ला मान्य केल्यामुळे होणार आहे खूप खूप फायदा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो तर विचारायला लागलाय की 31 मे पर्यंत आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही का करायला पाहिजे आणि 31 मे पर्यंत जर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री केली तर आपला याच्यामुळे कशा पद्धतीने होणार आहे जास्तीत जास्त फायदा। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तरे। ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता 31 मे पर्यंत 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री। मग 31 मे पर्यंत आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री का करायला पाहिजे? 31 मे पर्यंत आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री केली तर या ठिकाणी आपला कशा पद्धतीने फायदा होणार आहे आणि 31 मे पर्यंत सोयाबीनची विक्री करणं का बंधनकारक आहे हे सगळं आज समजून घ्यायचं। व्हिडिओ महत्त्वाचा, एवढीच विनंती आहे की हा सल्ला समजून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत जरूर पहा। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती मागच्या 2-4 दिवसांमध्ये सुधारली। सध्या सोयाबीनची भावपातळी ही आपल्या सर्वांना 5400 ते 5800 दरम्यान दिसत आहे। पुढील 2-4 दिवसांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 6000च्या आसपास सुद्धा पोहोचणार आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी व पर्यायानं उत्पादन वाढणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की संघर्ष सुरू आहे म्हणून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे भाव भडकले। म्हणजे संघर्ष हा सुरू आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा कच्च्या तेलाचे भाव वाढले, त्यानंतर आपल्याला खाद्यतेलाचे भाव वाढताना दिसत आहेत। म्हणजे सध्या सोयाबीनचे जे दर वाढलेले आहेत तर ते दर या ठिकाणी संघर्षामुळे या ठिकाणी वाढलेले आहेत आणि देशातून जी सोयाबीन निर्यात आहे ती कमी होत चालली यामुळे वाढलेली आहे। पण भविष्यामध्ये संघर्ष समाप्त झाला आणि अमेरिकेमध्ये सोयाबीनचं पेरणी क्षेत्र वाढलं तर पर्यायानं सोयाबीनचा दर हा आंतरराष्ट्रीय बाजारात दबावात येणार आणि हे तुम्हाला सांगतो जूनपासून 100% घडणार आहे। म्हणून या ठिकाणी भविष्यात सोयाबीनचा भाव काय 6000च्या वर एक तर जाणार नाही, गेला तर टिकणार नाही। याच्यामुळे माझं काय मत आहे की बाबा आपण त्या ठिकाणी जास्त काळ थांबायचं नाही। हे ते जे आपल्याला मिळाले ही ते जे आपल्याला महत्त्वाचे आहे म्हणून आपल्याला इथून 31 मे पर्यंत कधीही जो आहे तो सोयाबीनचा भाव 6000 गवसणी घालताना दिसला की तिथं 100% आपल्यापाशी असणारं सर्व सोयाबीन विकून टाकायचं, कारण भविष्यात सोयाबीनचा भाव फार वाढेल किंवा जास्त काळ तेजीत राहील याची शक्यता व शाश्वती नाही। म्हणून तुम्हाला सल्ला की 31 मे पर्यंत सोयाबीनचा भाव 6000च्या आसपास पोहोचला तिथं सोयाबीनची विक्री ही करून टाका। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव तो कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तुम्हाला सर्व कास्तकार बांधवाचे व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्या मनापासून आपल्या सर्वांची व्यक्त करतो खूप खूप आभार।